मला हेच जमतं, काय पण बकचोदी करत जायचे लाईफ मध्ये. बट आता असं आहे की आता मम्मीला तुम्हाला सांगावं लागेल की नाही मम्मी फक्त तापतर आहे, नाही मम्मी फक्त पोटात तर दुखतंय, लगेच जाऊन येतो. टाइम येतो आपला, एक एज येतो, त्यामध्ये सगळं करावं लागतं. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती. सॉरी, आफ्टर टूच्या डे 28 डे. तर कालचा दिवस आपला सुट्टीचा होता आणि जसं सांगितलं आमची एक ऑर्डर होती, सो त्यामुळे सुट्टीमध्ये पण काम होतच, तसं तरी काही ना काही कामं असतातच चालू. बट ते काम आलं आणि आम्ही अजून एक नवीन शोधाच्या R&D करायला म्हणून आम्ही बाहेर पडलो, एका ठिकाणी गेलो, मजबूत पैसे वेस्ट घालवले आणि अशी हालत खराब झाली माझी की फूड तर चांगलं नव्हतंच. तिकडेच मला वाटलं की माझा आता आजारी पडणार आहे, कारण का ते खाल्ल्यावरतीच मला ढवळलं पूर्ण. आणि आज रात्री मी पूर्ण झोपलो नाही, माझा पूर्ण लूज मोशन चालू झाले. आणि तेच लूज मोशन वरनं सांगायचं झालं तर आता मी घरून निघालो ना, मला एक गोष्ट आठवते. जॉबला असताना थोडस तरी मला असं काय वाटलं ना, पोट दुखतंय, डोकं दुखतंय किंवा हे, मी सुट्टी टाकायचो, विचार नाही करायचो. पेमेंट कट तर काय कधी झाला नाही असा पेमेंट कट, बट कारण का मी संडे वगैरे कधीतरी भरायचो, सो मॅनेज व्हायचं. बट असं होतं की नाही बरं वाटत आणि लूज मोशन वगैरे झालं तर मग जायचंच नाही. कधीतरी जास्तच काम असेल आणि असं काय, पण मला नाही आठवते मी 4 वर्षामध्ये तसं काय केलं असेल. मी माझ्या हक्काने घ्यायची सुट्टी, पण आज नो बोलतात ना की काहीच ऑप्शन्स नाहीये. आज मला उठून भले थोडं लेट आलो, म्हणजे मी 10:30ला 10:30 पर्यंत येतो, तिकडे मी 11 वाजता आलो. पण पाणी भरायचंय, आता असं झालेलं की मी ते उचलू का नको, कारण का पूर्ण पोटावर प्रेशर येतो. परत आता छत्री लावायची आहे, दूध घेऊन आलो हिच्या घरून, पाणी भरून घेऊन आलो. अजून पण काय काम असेल घरून, थोडं मटेरियल घेऊन यायचं होतं ते केलं. बट असं एक आहे, हिचं पण सेम तेच होतं की असं काय प्रॉब्लेम असेल ना तर धंद्याला सोडता येत नाही. आज आमच्या दोघांमुळेच धंदा अजून चालतोय. पण पुढे पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या कोणाच्या तरी भरोशावर झालेल, म्हणजे जेव्हा आपण एक सिस्टम बनवू, कोणाला कामाला ठेवू, बट तरी पण कुठे ना कुठे आपलं स्वतःचं आहे, त्यामुळे ते आजार वगैरे साईडला ठेवून इकडेच फोकस करावा लागतो. आज विचार करा, आता पुढे येणारे गणपतीचे दिवस आहेत, दोघांच्या पण घरी गणपती आहे. आतापासून डोकं खराब होते की यार मग त्या डेटला कसं चालू ठेवायचं, कसं मॅनेज करायचं. कारण का घरी गणपती आहे, तर स्वतःच्या घरी गणपती असं नाही की आपण तिकडे नाही जाऊ शकत, जावंच लागतं. आणि आमचंच मन नाही करणार बाप्पाला घरी ठेवून आम्हाला इकडे, असं म्हणजे सॅक्रिफाईस करणार, पण किती करणार, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीच करणार. कुठे ना कुठे आपल्याला नमतं घ्यायचं असतं आणि तिकडे तो दिवस होतोच. सो बघू आता, आमचं त्याच्या रिलेटेड पण प्लॅनिंग चालू आहे की कधी काय करायचं काय नाही करायचं. जे पण असेल ब्लॉग मध्ये आपण अपडेटच करू. बट तेच शेअर करायचं होतं की ज्यांना पण वाटतंय ना इझी आहे भाई, जॉबला कंटाळलोय आणि मला कोणाच्या हाताखाली कामं नाही करायचे, 4-5 रील्स बघणार, कोणाच्या हाताखाली काम नका करू, स्वतःचा धंदा टाका. तर कोणाच्या तरी हाताखाली जेव्हा तुम्ही काम करता ना, तेव्हा तुम्हाला फक्त काम आणि पैसा दिसतो. म्हणजे तुम्हाला फक्त ते पॅच आहे, 9 ते 5 किंवा 10 ते 7 जसा त्यांचा टायमिंग असेल, त्या पॅच मध्ये तुम्हाला हेडेक घ्यायचं, सगळं करायचं. बट जेव्हा स्वतःच्या धंद्यात उतरता ना, तर 24 अवर्स डोक्यामध्ये चालू असतं सगळ्या गोष्टी. कधी क्वालिटी बद्दल असेल, कधी आता फूड इंडस्ट्रीमध्ये आता फूड बद्दल असेल, मार्केटिंग रिलेटेड असेल. 2 मिनिट पण आपल्याला शांती नाही भेटत. आंघोळ करताना, टॉयलेटला जाताना, जेवताना, चालताना, बोलताना, सगळ्या टायमाला फक्त धंदा धंदा धंदाच आठवतो भाई. मी 1 वर्ष पूर्ण झालाय, 1 वर्षामध्ये ना असा एक दिवस गेला नसेल की कुठे आम्ही बाहेर पण फिरायला गेलो आणि तिकडे पण रिलेटेड टू बिझनेस टॉक झाला नसेल. इव्हन काल पण वेनसडे होता, आमची सुट्टी होती, तेव्हा पण R&D करायला निघालो की जे आपल्याला प्रोडक्ट पुढे समजा लॉन्च करायचे ते जर कुठे भेटतात, तर त्यांची आता क्वालिटी तिकडे कशी आहे, त्याची प्राइसिंग काय आहे, ते त्यांनी तिकडे सेटअप कसा केला, या सगळ्यामध्ये आमचा दिवस जातो. बिझनेस चालू केल्यापासून पूर्ण माइंडसेटच चेंज झाला. पूर्ण झालाय, तो चेंज होणार तुमचा. आधी माइंड मध्ये विचार असायचे वेगळे की ट्रिपला कुठे जायचंय, या संडेला कुठे जायचंय, काय करायचंय, काय घ्यायचंय. आणि आता वेगळे असतात की ह्या बिझनेस मध्ये पुढे काय करायचंय आणि आता काय चेंजेस आहेत अपडेट करायचे. अशाच गोष्टी चालू राहणार तुमच्या. सो प्लीज, म्हणजे जे पण उगाच कोणाचं पण ऐकून हे नका करू. थोडं स्वतःचं प्लॅनिंग, स्वतःचं माइंड राहू दे, नाहीतर चांगली चाललेली लाईफची तुम्ही वाट लावचाल, असं मला तुम्हाला बोलायचं आहे. बाकी शेअर यासाठी केलं की मला काय सिंपतीसाठी नाही, मला बरं नाही वाटत मी कामं करतो, बट यासाठी केलं की हा पॅच येतो. कोण पण माणूस अमर नाहीये की त्याला काही कधी प्रॉब्लेम्सच नाही येणार. बट त्या टायमाला पण तुम्हाला धंद्याचाच विचार करायचा आहे. पर्सनल लाईफ पूर्ण सगवते भाई. मी आजमावलं 1 वर्षापासून, पर्सनल लाईफ तर राहिली नाहीये असं वाटत होतं. बट एक कुठे ना कुठे एक आहे, आम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे
धंदा चालू केल्यापासून सॅटिस्फॅक्शन लेवल खूप हाय आहे, जी पहिला नव्हती. जॉब करताना फक्त पैसा होता, आणि हात दुखतो रे बोलताना. जॉब करताना फक्त पैसा होता, पण आज कुठेतरी ते सॅटिस्फॅक्शन आहे की काम करतोय त्याची मजा येते. आणि असं रिग्रेट नाही होते की ठीक आहे आज आजारी आहे तरी पण मी आलोय, खुश आहे. मला माझं काम आहे ते मला करायचंय, त्याच्यानंतर आता मी थोडं रेस्ट घ्यायला घरी जाईल, कारण का मला औषध घेऊन वगैरे करायचंय. कारण का संध्याकाळी परत आपल्याला काम करायचं आहे, परत सॅटर्डे संडे जर नाही नीट रेस्ट केला तर जो रस्ता टायमिंग आहे त्या टायमाला काहीतरी इश्यू येणार. सो आता बाकीची तरी कामं करेल आणि मग घरी जाईल. आता बघू दुपारी जर काय अजून होत आहे असं तर सांगू. आत्ता जस्ट त्यांचा रिप्लाय आला आम्हाला, ते पण त्यांनी सांगितलं की त्यांना आवडलाय, म्हणजे त्यांना पण आणि सर्वांनाच आवडला व्हाईट सॉस पास्ता. आता कुठे थोडं बोलतात ना पोटात गोळे आलेले दोघांचा, ते शांत झाले. म्हणजे भीती यासाठी होती की पहिलाच टाइम होता, त्यामध्ये पास्ता सर्वांना माहिती आहे की तो लवकर सॉगी होतो आणि तो गरम गरम खाल्ला तरच मजा येते. आता आम्ही जो पहिला पास्ता बनवला त्याच्यानंतर परत 1 तास गेला बाकीचा बनवण्यामध्ये, मग तिकडे दिल्यावरती त्यांनी अर्धा पाऊण तासानंतर खाल्ला. त्यामध्ये घाई झाली की थोडा लेट झाला, त्यामुळे खूप टेन्शन होतं की आवडेल की नाही आवडेल. बट फायनली एक पॉझिटिव्ह रिप्लाय आला की आवडलंय. बरं वाटलं. थँक्यू दी, जर तू बघत असेल व्हिडिओ तर, की तू आम्हाला त्या काबिल समजलंस. इव्हन आहे ना त्यांनी कधी आमचा पास्ता ट्राय पण नाही केलेला याआधी. त्यांना फक्त एवढं होतं की आमच्याकडनं पास्ता हवा होता बड्डे पार्टीसाठी. ते बोलले की मी नंतर परत येईल फॅमिलीसोबत, बट मला तुमचा पास्ता द्या. आता एक चांगली गोष्ट काय माहिती आहे का, बऱ्याच टायमाला स्टार्टिंगला चला आमचं नाव आहे ना मॅगीवरनं ओळखलं जात होतं. आम्हाला थोडं असं वाटायचं की मॅगी किती पण काय झालं तरी दुसरा नेसकॅफेचा ब्रँड आहे, सो आपलं असं काही आहे. म्हणून मग आम्ही पास्ता लॉन्च करायचं ठरवलेलं की आपण पास्ता लॉन्च करूया. की कॉफी तर आपली आहेच मोस्ट सेलिंग, बट पास्तामध्ये आपण काहीतरी बेस्ट जेवूया आपलं. पण आज जेव्हा ऐकतो ना असं लहान मुलांच्या तोंडात ना की पास्तावाली दिदी पास्तावाली दिदी, खूप भारी वाटतं बाई. कारण का पास्ता असा कोणाचा तर पर्सनल ब्रँड तर नाही आहे, बट आज आपल्याला त्यामुळे ओळखतायत, तर ही खूप मोठी अचिव्हमेंट असू शकते. इव्हन बरेच लहान लहान मुलं जेवढे पण येतात ना ते आता पास्ता दीदी वगैरेच बोलतात तिला. हां, भारी वाटतं ऐकायला. तर असा मुवमेंट असतो. काल पण आम्ही त्यांच्या घरी गेलो तर ती आमच्याकडे जी छोटी मुलगी ती आमच्याकडे बघत होती. तर तिची मम्मी बोलली की ती तुमचे व्हिडिओज बघते, म्हणून ती आता ओळखले तिने की पास्तावाले आहे ते. म्हणून तेव्हा आम्हाला ते ऐकायला बरं वाटलं की मॅगीचं आम्हाला थोडं हे वाटायचं की यार ठीक आहे मी मॅगी कन्सेप्ट आणले, पण आम्हाला टी बरेच जण आता टीपी बोलतात आणि त्याच्यानंतर पास्ता. म्हणजे पहिलं टीपी आणि मॅगी असं 2 बोलायचे, पण आता टीपी आणि पास्ता बोलतात तर अजून जरा बरं वाटतं. सो असं एक होतं. आता जरा कुठे दोघांना पण शांती भेटली आहे. मी थांबलेलो त्याचसाठी, कारण का मला स्क्रिप्टच बनवता येत नव्हती, कारण का आपल्याला रिप्लायच नाही माहिती आहे आणि आपल्याला रॉ टाकायचं होतं. असं नाही की मी रील्समध्ये दाखवेल की आम्हाला 25 पास्ताची ऑर्डर भेटली आणि आम्ही ती कंप्लीट केली आणि खूप सक्सेस भेटला, हे भेटलं नाही. मी हिला बोललो जो पण जेन्युइन रिव्ह्यू येईल ते बोलले ना की तुमचं हे मिस्टेक आहे ते मिस्टेक आहे, जे पण असेल मी शो करणार व्हिडिओजमध्ये, आणि मला तेच करायचं होतं. बट जेन्युअनली चांगला रिस्पॉन्स आला. काल त्यांनी रिप्लाय केला ना तर आम्हाला टेन्शन आलं की अरे यार आता काय होईल, असं तसं काय असेल. मग सकाळी गुड मॉर्निंग मेसेज केला तर त्यांचा आता 11:30ला रिप्लाय आला की इट वॉज गुड आणि सर्वांना आवडलं, असं बरं वाटलं. तर आता बघू आज पुढे अजून दिवस कसा जातोय काय जातोय. आणि जसं काल पण सांगितलं की मोस्ट ऑफ या सॅटर्डेला, मग असं सांगितलं ना मी, मोस्ट ऑफ सॅटर्डेला शॉप बंद असेल, बट जे पण असेल आम्ही अपडेट करू आज उद्यामध्येच फायनल जे पण आहे ते. सो त्या अकॉर्डिंगली प्लॅन करा. आणि बघू आता पुढे आपल्याला अजून असे काय ऑर्डर्स भेटतात का काय होत आहे. कारण आमची मॅगीची हायेस्ट ऑर्डर होती ना 40 का 45 का 60 मॅगीची होती. 60 मॅगी गेल्या ह्याला ना गणपतीमध्ये एका मंडळाने आम्हाला दिलेले ना. आम्ही रात्री तिकडे 1 वाजता स्टॉल लावलेला आणि 4 वाजता मला वाटतं आम्ही घरी गेलेलो, 3 का 4 वाजता. आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही 10 वाजता शॉपवरती आलेलो. एक वेगळीच क्रेज होती तेव्हा बाई, म्हणजे आम्ही विचार नाही केलेला. आणि त्यांना सर्वांना एवढं आवडलं. स्टार्टिंगला तिकडे पण बरेच जण बोलत होते अरे मॅगी काय सांगितलं आहेस, दुसरं काहीतरी सांगायचं, असं म्हणजे आमच्या कानावर पडलं. असं कोण तोंडावर येऊन नाही बोललं, बट बोलतात ना. पण खाल्ल्यानंतर तेच येऊन बोलले भाई 1 नंबर मॅगी होती. आम्ही प्लेन मॅगीच दिलेली, पण आमच्या पद्धतीने मसाला वगैरे आमचे जसे ॲड होतात तसं सगळं करून दिलेली. तर त्यांना ते खूप आवडलेलं. इव्हन तेव्हा आम्ही चायची ऑर्डर पण उचललेली. आईच्या मम्मीने चाय दिलेली करून, आणि ती चाय एवढी ऑसम झालेली. त्यांनी सेकंड टाइम पण आपल्याला अप्रोच केलं ना चायसाठी, पण सेकंड टायमाला आपण नाही दिली ना तेव्हा नाही जमलं, म्हणजे पॉसिबल नव्हतं. हिची मम्मी पण बहुतेक तेव्हा बाहेर होती. मग आम्ही सांगितलं मॅगीचा स्टॉल लावू. म्हणजे त्यांनी गणपती चालू व्हायच्या आधी जेव्हा ते सगळं त्यांचं
तयारी चालू असते तेव्हा रात्री एक ऑर्डर दिली आणि दुसरी ऑर्डर होती आम्हाला गणपती जेव्हा चालू झाले त्याच्या काहीतरी त्यांची तेव्हा नाईट होती, सगळेजण थांबणार होते आणि सॅटर्डे का काहीतरी होता तेव्हा ती ऑर्डर दिलेली. चांगलं वाटलं कारण का आपल्याला एवढ्या शॉपमध्ये त्यांनी सिलेक्ट केलं. एक नवीन पहिलाच वर्ष होता आणि ट्रस्ट ठेवला कारण का 60 मॅगीचं काउंट तुम्ही विचार करा आम्ही कसं तिकडे केलं असेल. सेकंड टायमाला तर पाऊसच चालू झालेला काउंटरच्या टायमाला, पण तरी पण नीट मॅनेज केला आणि त्यांना दिले प्रॉपर ऑर्डर्स रेडी करून. सो लेट सी या गणपतीला बघू, आम्हाला जर पॉसिबल असेल. गेल्या टायमाला तेवढा ऑर्डर्स नसायचा ना आपल्याला, म्हणजे आमचा भांडूपीसचा पूर्ण पट्टा आहे ना तो त्या टायमाला पूर्ण खाली असतो ना आपला, म्हणजे ऑलमोस्ट सगळे कोकणी आहेत तर त्याच्यामुळे ना सगळे शांत असतो हा पट्टा. तो म्हणून आम्ही त्या टायमाला थोडा विचार करून हे केलेलं की घेऊया ऑर्डर करून. बट या आता गणपतीला माहीत नाही काय होईल आणि आमच्या दोघांच्या पण घरी गणपती असो आम्ही पण बहुतेक मध्ये मध्ये बंद ठेवू शॉप, कारण का सगळंच नाही होत एकत्र मॅनेज. आणि अजून दृष्टी जेवढी कॅपेबल नाही आहे की तिच्या पूर्ण भरोशावर शॉप आपण सोडू शकतो. तो तिच्यासारखं कोण असेल जो कॅपेबल होईल थोड्या टायमानंतरला तर त्या टायमाला आपण विचार करू शकतो. मॉर्निंगला त्यांच्या भरोश्यावर आपण दुकान ठेवू शकतो. जे पण आहे तुम्हाला सांगूच व्लॉगमध्ये. सो मी आता चाललो आहे घरी, थोडं आपली तब्येत डाऊन होत चालली आहे. डॉक्टर आय थिंक सो आला पण असेल 12 वाजले, अजून थोड्या वेळ थांबलो तर तो डॉक्टर 1 वाजता निघून जातो. सो आता पहिला डॉक्टरकडे जातो, मग त्याच्यानंतरला मग संध्याकाळी आपण भेटू परत शॉपवरती. मजा घेते माझी. प्रणाली पुन्हा एकदा आली आहे शॉपवरती. ती फक्त छोट्या रील्समध्येच बोलत असते पण मोठ्या रील्समध्ये मी बोलतो. काय बोलता तुम्ही? ऐसा खाली पडके बोलने में और ऐसा बोलने में फर्क है बच्चे. मजा नहीं लेने का मेरा. तर नाही बाई, खूप स्ट्रगल आहे. मी ट्राय केलेलं, मला नाही जमलं ते स्क्रिप्ट वगैरे बोलणं. मला हेच जमतं, काय पण बघतो ती करत जायची लाईफमध्ये. पुन्हा आलो आम्ही शॉपवरती. ऑलमोस्ट वाजलेत 5:45 वाजून गेलेत, 6 वाजलेत. आणि ऑर्डर्स काय काय चालू. कुठले आले जी? पेरी पेरी मॅगी आहे, सिस्कॉन पास्ता, पिंक सॉस पास्ता आणि कुठला तंदूर मॅगीची ऑर्डर आहे आणि मंचाव मॅगीचे. तर लेट्स सी. ऑलमोस्ट आता 6 वाजायला आलेत तर पुढचा दिवस कसं जातोय. आपला जो वीकची स्टार्टिंग होती ती झालेली आहे आणि ती खूप चांगल्यापैकी झाली आहे. आणि कारण का आपल्याला जे रिव्ह्यू सकाळी हवा होता तो भेटला फायनली. आपल्याला एक वाटत होतं की काय प्रॉब्लेम होईल नाही होईल, बट नाही झालं तसं. त्यांना सगळ्यांना आवडलं. बट झालं जरी असेल आणि जर त्यांनी सांगितलं नसेल तर डोंट नो, बट एक आम्हाला ओके वाटलं की ठीक आहे. त्यांच्याकडनं तो रिस्पॉन्स जो चांगला यायचा होता तो आला आणि आम्ही कुठलाही रिस्पॉन्स आला असता तर तो तुमच्याबरोबर जेन्युइनली शेअर केला असता. बट त्यांचा मेसेज मी आय थिंक सो करतो इथे, पाहिजे तर तुम्ही बघा. इट वॉज फन आणि म्हणजे इट वॉज गुड आणि असं त्यांनी टाकलं आहे. सो बरं वाटलं. एक एक्सपिरियन्स जो घ्यायचा होता, एक रिक्स घ्यायची होती ती घेतली आणि ती आपण सक्सेसफुली केलेली आहे. सो 25 पास्ताचा एक वेगळा एक्सपिरियन्स होता तो भेटला. त्याच्या आधी आपण 40-50 मॅगीसुद्धा दिल्या, त्याचा पण एक्सपिरियन्स झाला. ऑलमोस्ट 60 मॅगींची ऑर्डर आपण केलेली आहे 1 वर्षाआधी गणपतीच्या टायमाला. सो अजून पुढे जाऊन आपल्याला 25, 30, 35 एक बोलतात ना की आता आम्हाला 25चा कॉन्फिडंट आले की आपण 25ची ऑर्डर आली. पण झालं आम्हाला की कसं करायला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ती गोष्ट एक कळली आहे. पण पास्त्याच्या बाबतीत 25 पास्त्याची ऑर्डर जर आपली आली तर आपण कॉन्फिडेंटली घेऊ शकतो. आज 25 आहेत, पुढे 50चा मग एक आपल्याला अंदाज येईल की काय करू शकतो. बट एक वेगळं काहीतरी भेटलं आणि आपण ते केलं, त्याचं एक खूप जास्त मनाला शांती वाटते. आणि त्याचसोबत दुसरी गोष्ट सांगायची झाली तर एक बोलतात ना की कधीतरी दिवस शांत जातो पण ॲट द एंड तुम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटतो. तसाच एक दिवस होता. एका कस्टमरचा कॉल आला, त्यांना स्पेशली आज यायचं होतं मुलुंडवरनं. फॅमिलीच होती पूर्ण ती आणि ते पण आमचे व्हिडिओज बघत होते. सो आज त्यांनी ठरवलं यायचं. तर त्यांनी विचारलं पण की 10 बजे इथनं जल्दी बंद होतं. तर मी म्हटलं आमचं आउटसाईडचं सिटिंग आहे, सो आम्हाला लवकर बंद करावं लागतं. एक रिझन आहे. जर आपल्या इनसाईड सिटिंग असते तर आपण 12-1 वाजेपर्यंत बिंदास धंदा केला असता. पण आपल्या आउटसाईड असल्यामुळे आणि आपलं किचन ओपन असल्यामुळे समोरच्याला पोलीसवाल्यांना पण वाटतं शॉप ओपन आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. सो आपण त्यांना म्हटलं की 10 वाजेपर्यंत तुम्ही या, त्याच्या आधी या. ते आय थिंक 9:30 पावणे 9:15लाच आले. आणि बोलतात ना त्यांनी एवढे ऑर्डर्स दिले की तर ते आले 9:15ला. आणि बोलतात ना की गेम चेंजर म्हणजे ह्याच्या आधी थोडं ऑर्डर्स चालू होत्या. तर कसं होतं की आपले होप्स असतात जेव्हा वीक चालू होतो तेव्हा, की आमचा वीक जेव्हा चालू होतो की जरा मन सोक्तपणाने आराम केला तर पुढचा दिवस आपण काम करू. आणि आम्हाला ना दोघांना पण असं जेव्हा इथे उभे राहतो ना तर असं वाटतं की
चालू राहावं काम, असं नको की उभं राहिलं ना कंटाळ येतो आम्हाला. सो संध्याकाळी रात्रीचा टाइम जेव्हा शॉप बंद करायचा टाइम होता त्या टायमाला त्यांनी 2 मंचाव मॅगी, 1 तंदूर मॅगी, तंदूर पास्ता, ब्राउनी कोल्ड कॉफी, रेड वेल्वेट कोल्ड कॉफी, हॉट चॉकलेट, डीप ब्राउनी, हॉट चॉकलेट विथ डीप ब्राउनी 3, त्याच्यानंतरला अजून मला वाटतं पेरी पेरी मॅगी, रेड वेल्वेट, सगळे ऑर्डर दिले. लिटरली आम्ही एकदम म्हणजे असं बरं वाटलं की यार चल ॲट दी एंड का ना होईना एक पूर्ण दिवस जो मध्ये मध्ये गॅप टाकून गेला त्याचा एक लास्टला सगळं भरून काढलं. आणि हे असे एक मुवमेंट्स असतात, आपण कधी कधी विचार करतो 9 वाजता की अरे आपलं शॉप चालू बंद व्हायला तर 1 तास आहे आणि आज काय क्राऊड दिसत नाही, आपण 9 वाजता बंद करू आणि निघू. बट नाही, आपला जो टाइम आहे त्या टायमापर्यंत थांबायचं. कधी काय होईल ना सांगू नाही शकत. तुम्हाला 10 वाजता पण अशी ऑर्डर येईल की तुमचं लास्टचे 2-3 तास ते भरून काढेल, हे एवढं पण सांगतं. सो धंद्यामध्ये जो तुमचा तुम्ही टाइम ठरवला त्या टायमाच्या याने ठेवा तुमचं शॉप चालू. हां, कधी आपलं बाहेर जायचं झालं काय तर ती गोष्ट वेगळी आहे. बट तुम्ही असा माइंडसेटनी थांबाल की नाही रे आता माझं होत नाही आहे तर मी आता निघतो, बंद करतो, नको. कोणतरी असेल ज्यांनी 10चा टायमिंगचा प्लॅनिंग केलेला असेल, म्हणजे 10 वाजता बंद होणार आहे तर 9:45 मी जातो आणि तो कस्टमर येईल तो बोला अरे 10 वाजलेत बंद आहे, बट त्यासाठी तरी चालू ठेवा. सो एक गोष्टी सांगायचं होतं की तुम्हाला कळेल की धंद्यामध्ये एक लास्ट टाईम असतो त्याच्यामध्ये तुमचं चेंज होऊन जातं. सो ते एक आहे. त्याचसोबत कालची ऑर्डरबद्दल सांगितलंच तुम्हाला. आता फ्रायडे सॅटर्डे संडे आपले मेन 3 दिवस असतात, बट मोस्ट ऑफ सॅटर्डेला शॉप बंद असेल. हे उद्याच्या ब्लॉगमध्ये पण मी मेन्शन करेल. जे पण असेल ते आम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये जो असेल त्याच्यामध्ये मेन्शन करू. इवन आपल्या स्टेटस वगैरेला पण टाकू. कन्फर्म नाही आहे, थोडं प्लॅनिंग आहे, बट लेट सी काय होतं आहे. जे पण असेल आपण ब्लॉगमध्ये तर नक्की सांगू. सो जे पण सॅटर्डेला प्लॅन करत असतील सो त्यांनी एकदा स्टेटस वगैरे नक्की चेक करा किंवा एकदा मेसेज करा, कॉल करा आणि मग या. आणि मग आत्ताचा दिवस इकडेच थांबूया आपण. अजून काय एवढं आहे नाही की आपण सांगू तुम्हाला. बट उद्या बघू काय होतं आहे, काय नाही नवीन भेटतं आहे, काय शिकायला भेटतं आहे. सकाळचा पण तुम्हाला मेसेज माझा समजलाच असेल की धंद्यामध्ये आजारी असेल काय असेल. आत्ता पण वाजलेत 12 वाजायला आलेत, हा व्हिडिओ काढतो आहे आम्ही. आणि मी गोळ्या वगैरे 2 टाईम जाऊन घेतल्यात, पण स्टील शॉपसाठी इथे उभा आहे. पोट दुखतं आहे, बट तुम्हाला पण या गोष्टी फेस करायच्या जेव्हा पण तुम्ही धंद्यामध्ये उतरणार. बोलतात ना की नो एक्सक्युजेस. सो नो एक्सक्युजेस बिलकुल नाही द्यायचे आहेत. एक्सक्युजेस चालणारच नाही धंद्यामध्ये. म्हणजे स्वतःला तरी समजावायचं नाही भाई तू बरोबर आहेस, तुला जायचं आहे, तू ओके आहेस. ते असतात ना लहानपणी आपल्याला मम्मी बोलायची, म्हणजे मम्मीला आपण बोलायचो मम्मी मला बरं नाही वाटत आहे, मी शाळेत नाही जाणार किंवा असं एक रिझन असायचं. बट आज खोटं सांगून काय पण डोकं दुखतं आहे किंवा काय असं असायचं, पोटात दुखतं आहे, कधीतरी खरंच आपली ताकद नसायची पण आपण सुट्टी घ्यायचो, आराम करायचो. बट आता असं आहे की आता मम्मीला तुम्हाला सांगावं लागेल की नाही मम्मी फक्त तापतर आहे, नाही मम्मी फक्त पोटात तर दुखतं आहे, लगेच जाऊन येतो. आता मम्मी सांगेल तुम्हाला की जरा झोप 1 तास, हे कर ते कर, पण तुम्हाला सांगावं लागेल की नाही मम्मी ठीक आहे मी करू शकतो. असं स्वतःलाच समजवायचं आणि घरच्यांना समजवायचं. आणि असा एक टाईम येतो, आपला एक एज येतो, त्यामध्ये सगळं करावं लागतं. अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. सो या छोट्या मोठ्या दुखण्याला इग्नोर करून पुढे जायचं आहे. आणि आता बघू उद्याचा दिवस कसा जातोय काय जातोय. सो भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.